समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटणारी विविध उपक्रमातून रिक्षाचालक, टेम्पो चालक, भाजी विक्रेते, हमाल, सुरक्षा रक्षक, मोलकरीण अशा असंघटित कामगारांच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करणारी आणि कष्टकऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण पेरणारी संस्था म्हणजे शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशन। सन 2008 मध्ये पुणे येथे शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशनची स्थापना झाली। नावाप्रमाणेच ही संस्था कामगार, कष्टकऱ्यांच्या, आर्थिक दुर्बल घटकांच्या मागे सह्याद्रीसारखी भक्कमपणे उभी राहिली। आता युवा पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेनं नव्या क्षेत्रात पाऊल टाकलंय, ज्याचं नाव आहे शिवसह्याद्री यूथ डेव्हलपमेंट सेंटर। यूथ डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून उद्योजकता विकास, व्यक्तिमत्व, कौशल्य, नेतृत्व विकास, प्रशासकीय साक्षरता, विधी साक्षरता, आर्थिक साक्षरता असे अनेक उपक्रम राबवले जाणार असून त्या माध्यमातून सक्षम पिढी तयार करणे हा आहे शिवसह्याद्री संस्थेचा खरा उद्देश। या सेंटरमध्ये अद्ययावत स्टुडिओ आहे, ज्यामुळे विविध प्रकारची व्याख्यानं, कार्यशाळा, प्रशिक्षण हजारो लोकांपर्यंत पोहोचवणं शक्य होणार आहे। याशिवाय विविध शासकीय कर्ज योजनांची माहिती देणारा वेगळा कक्ष आहे। शिक्षणासाठी लागणाऱ्या दाखल्यांची माहिती मिळावी यासाठी संस्थेनं वेबसाईट देखील तयार केली आहे। आर्थिक दुर्बलता ही शैक्षणिक प्रवासातील सर्वात मोठी अडचण ठरतीये। शिकण्याची इच्छा असूनही पैशांअभावी गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची वाट अर्ध्यावर सोडावी लागते। अशा विद्यार्थ्यांसाठी शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशन आधारवड ठरले आहे। संस्थेनं गेल्या 10 वर्षात राज्यभरातील विशेषतः ग्रामीण भागातील 700हून अधिक विद्यार्थ्यांना 2 ते 4 वर्ष सलग शिष्यवृत्ती देऊन त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर केला आहे। या कामासाठी संस्थेनं देणगीदारांच्या माध्यमातून 1,70,00,000 रुपयांचा कायमस्वरूपी शिष्यवृत्ती निधी निर्माण केला असून त्याच्या व्याजातून या शिष्यवृत्ती दिल्या जातात। एवढंच नाही तर संस्थेनं सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या विद्यार्थी सहाय्यक समिती, दिशा परिवार, संस्कार प्रतिष्ठान, हमाल पंचायत पुणे, रूरल रिलेशन्स, भारत विकास ग्रुप, मासूम, आपलं घर अशा विविध संस्थांना शिवसह्याद्री आधारबळ या पुरस्काराने गौरवले आहे। याशिवाय करिअर मार्गदर्शन, व्याख्यानं, संमेलनं तसंच अनेक पुस्तकंही प्रकाशित केली आहेत। शिक्षणाची गंगा खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम संस्था करत आहे। ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार, दिवंगत डॉक्टर पतंगराव कदम, युवराज संभाजीराजे छत्रपती, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माननीय विनोद तावडे, माननीय गिरीश बापट, माननीय रामराजे नाईक निंबाळकर, माननीय भाई वैद्य, डॉक्टर बाबा आढाव, माजी कुलगुरू डॉक्टर MG ताकवले, माजी कुलगुरू अरुण अडसूळ, माननीय प्रतापसिंह जाधव, माननीय PA इनामदार, माननीय सतीश मगर, माननीय हनुमंतराव गायकवाड, रामदास फुटाणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून संस्थेच्या कामाचे कौतुक केले आहे। नमस्कार। शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील तरुण तरुणींसाठी सुरू होत असलेल्या शिवसह्याद्री यूथ डेव्हलपमेंट सेंटरचं आज उद्घाटन होत आहे। मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। शासनाच्या विविध योजनांची माहिती या यूथ सेंटरच्या ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे। या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती तसेच राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील तसेच संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे या कार्यक्रमास उपस्थित आहे। खरं म्हणजे आजचं युग हे डिजिटल असून विविध प्रकारची माहिती, तंत्रज्ञान, प्रचार प्रसार यासाठी संस्थेने अद्ययावत स्टुडिओ तयार करून विविध प्रकारची व्याख्यानं, कार्यशाळा, प्रशिक्षण हजारो लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसह्याद्री स्टुडिओची निर्मिती केलेली आहे। संस्थेच्या या सर्व उपक्रमांबरोबरच गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संस्थेने कायमस्वरूपी फंड तयार करून त्याच्या व्याजातून गेल्या 10 वर्षापासून शिष्यवृत्ती दिली जात आहे।
त्याचं वितरण देखील आज होत आहे. यापूर्वी या शिष्यवृत्ती उपक्रमाची शेकडो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. शिवसह्याद्री संस्थेच्या या उपक्रमास राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने मी ऑनलाईन संवादाद्वारे संस्थेच्या या उपक्रमास व पुढील वाटचालीस खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वप्नपूर्ती शिक्षणाची, घडण सुदृढ समाजाची हे ब्रीद घेऊन संस्था सामाजिक उत्थानासाठी निस्वार्थ भावनेतून विविध उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपण योगदान द्यावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.